अमरावती जिल्हा मेळघाट क्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा. मका पिकाला शासनाचा हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी बांधव, काही संस्था आणि संघटनांनी अनेक वेळा निवेदन, आंदोलन, पदयात्रा आणि प्रयत्न केले. आज त्यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मका पिकाला शासनाचा हमीभाव मिळत आहे. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे. शेतकरी बांधव आता आत्मविश्वासाने पुढे पाहू शकतात आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळाला आहे. हे यश संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, दिया है आज तो आज मेळघाट आणि इतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरली आहे. शेतकरी बांधवांचा गौरव, मेहनतीचा सन्मान. या दरम्यान मी आणि माझा समुदाय मेळघाट क्षेत्रातील शेतकरी बांधव यांची मका पिकाला हमीभाव मिळणे करिताची समस्या जाणून घेतली. ती समस्या विषयासंबंधित अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मक्या पिकाला शासनाचा हमीभाव प्रति क्विंटल 2400 रुपये अखेर मिळणे सुरू झाले. शेतकरी हितासाठी यात स्वतः शेतकरी संस्था, संघटना, समाज कार्यकर्ता व विषयासंबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने हे सर्व घडून आले आणि आज शेतकरी बांधवांना त्यांच्या मक्का पिकाला शासनाचा हमीभाव मिळत आहे आणि शेतकरी त्या हमीभावापासून समाधानपूर्वक खुश आहेत. मेरा नाम लक्ष्मण बापराव बेलसरे, रहना रूई पाटा है। मक्का को हमीभाव मिलने के लिए ये खोज द्वारा पद यात्रा निकाला था। उनका सहयोग से पद यात्रा यहाँ से नागपुर तक मक्के का विषय में खोज संस्था की ओर से गया और मक्के के ऊपर 2400 रुपये भाव मिलने को ना, ऐसा वो पद यात्रा का मुख्य ये उद्देश्य था। तो वो खोज के माध्यम से ना लोगों का एकता की वजह से 2400 रुपये हमी भाव लोगों को मिला। इससे हम बहुत ही अच्छा ये महसूस कर रहा कि इन संस्था के द्वारा हमें सहयोग मिला और हम ये बात कर सका कि 2400 रुपये हमी भाव मिलने को होना। ऐसा करके हमने पद यात्रा निकाला तो उसका आज हमको अच्छा तरह से लाभ मिला है। हमारे इस मक्के के बारे में हमारे जो वीडियो बना है उनका सहयोग से पैसे मिला। हम इसके वजह से आज बहुत खुश है ना। आज हमारा परिस्थिति अच्छा है, हम लड़के बच्चों को स्कूल में पढ़ा सक रहा है और अच्छा तरह से ये वो ले भी रहा है। वो पैसे से हम अच्छा उपयोग कर रहा है। आपका धन्यवाद देता हूँ आपको कि आपने हमको बहुत पूरा तरह से सही। आज गौलखेडा बाजार खरेदी केंद्राला भेट देण्यात आली आहे। तर खरेदी केंद्रामध्ये जो टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे तो लवकरच सॉल्व्ह होऊन खरेदी केंद्र सुरू होऊन जाईल हे, आणि रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। TDC चे जे हे आहे मॅडम आहे त्या मॅडम लवकरच रजिस्ट्रेशन करून खरेदी पण सुरू करू। सर, पोर्टलवर सध्या काही प्रॉब्लेम येत आहे तर त्या विषयात आपण काय तो बोलू? टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो वरिष्ठ कार्यालयाच्या याच्यात आहे, तो लवकरच टेक्निकल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला जाईल। शेतकऱ्यांना त्रास होईल असं कुठेही असं काही होणार नाही।